नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। मित्रांनो, या लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 पर्यंत DBTद्वारे पैसे मिळालेले आहे, पण पूर्ण लाभार्थ्यांना हे पैसे मिळालेले नाही। त्यापैकी काही लाभार्थी हे वंचित आहेत। मग त्या लाभार्थ्यांना पैसे मिळावे यासाठी अनेक ठिकाणी शिबिरांचे आयोजन केलेले आहे। मग आधार नोंदणी शिबिर असेल, DBT पोर्टलवर नाव नोंदणी करणे असेल, तसेच आधार प्रमाणीकरण करणे असेल, तसेच आधार अपडेट करणे असेल, अशा सर्व गोष्टी या शिबिरांमध्ये करून दिले जाणार आहे। कारण की मित्रांनो, 31 ऑगस्टपर्यंत ही सर्व प्रक्रिया करून सप्टेंबर महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात द्यायचे आहे। आता ही अंतिम मुदत आहे, याच्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही। तसेच सर्व लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेऊन तसेच आधार नोंदणी करून DBT पोर्टलला त्यांचे नाव नोंदवणे ही प्रक्रिया संजय गांधी विभागामार्फत पूर्ण राज्यभर चालवलेली आहे। त्यामुळे सर्व ठिकाणी वेगवेगळे शिबिरे आयोजित करून, कार्यशाळा आयोजित करून हे पूर्ण करण्याचे काम चालू आहे। अशाच प्रकारचे महत्त्वाचे शिबिर सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे। तर मग मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये हे जे शिबिर आहे ते कधीपासून कधीपर्यंत आहे, त्याविषयी आहे, कशा पद्धतीने नियोजन आहे, त्या संदर्भात आपण माहिती बघूया। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट DBTसाठी आधार नोंदणी शिबिर सोलापूर। संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2024 पासून संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ DBT प्रणालीद्वारे देण्याचे ठरवले आहे। त्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी DBT पोर्टलवर नोंदणी व आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे। DBT पोर्टलवर आधार नोंदणी न झालेल्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजना शहर कार्यालय सोलापूर यांच्या वतीने 18 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। मग मित्रांनो, हे शिबिर कशासाठी आयोजित करण्यात आले की ज्या लाभार्थ्यांचे DBT पोर्टलवर नोंदणी नाही, आधार प्रमाणीकरण नाही, जर DBT पोर्टलवर नोंदणी असेल तरच तुमचं नाव हे पेन्शनच्या यादीत येणार आहे। तुमचं DBT पूर्ण आहे, तुमचं सर्व पूर्ण आहे, पण DBT पोर्टलवर जर नाव नसेल तर तुमचं नाव या ठिकाणी येणार नाही आणि तुम्हाला पेन्शनसुद्धा मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला संजय गांधी विभाग तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊनच DBT पोर्टलवर नाव नोंदणी करावी लागणार आहे। त्यामुळे आता हे जे शिबिर आहे 18 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। सदर शिबिरामध्ये बघा, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी बँक पासबुक घेऊन जायचं आहे, आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि सोबत मोबाईल आणि मोबाईल नंबर सुद्धा घेऊन जायचं आहे। मग ही आवश्यक कागदपत्रांसह खाली नमूद ठिकाणी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपस्थित राहून लाभार्थी यांनी आपले आधार नोंदणी म्हणजे आधार नोंदणी कुठं करायची, DBT पोर्टलवर, व आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसीलदार शिल्पा पाटील, संजय गांधी निराधार अनुदान योजना विभाग शहर कार्यालय सोलापूर यांनी केलेले आहे। मग मित्रांनो, हे शिबिराचे ठिकाण व दिनांक खालीलप्रमाणे आहे बघा। 18 ऑगस्ट 2025 रोजी वीरशैव ककैया समाज मंदिर ढोरगल्ली व पंचमुख हनुमान मंदिर वालचंद गेट समोर, हे 18 ऑगस्ट 2025 रोजी या ठिकाणी होणार आहे। दुसरं शिबिर आहे दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्ट 2025 रोजी वीरशैव ककैया समाज मंदिर ढोरगल्ली दत्त चौक दाजी पेठ राम मंदिर सोलापूर रुग्णालया शेजारी, हे 19 ऑगस्टला। 20 ऑगस्ट 2025 रोजी वीरलिंगेश्वर समाज मंदिर घोंगडे वस्ती सोलापूर व महानगरपालिका कॅम्प शाळा लष्कर या ठिकाणी 20 ऑगस्टला शिबिर होणार आहे। 21 ऑगस्टला बघा कधी शिबिर कुठे आहे, तर 21 ऑगस्ट 2025 रोजी वीरलिंगेश्वर समाज मंदिर घोंगडे वस्ती सोलापूर व सिद्ध गणेश हनुमान मंदिर भारतरत्न इंदिरानगर या समाज मंदिरात 21 ऑगस्ट रोजी शिबिर होणार आहे। 22 ऑगस्ट रोजी बघा, 22 ऑगस्ट 2025 रोजी मडिवाळेश्वर माचदेव परीट जाती मंडळ ट्रस्ट कन्ना चौक व अष्टभुजा देवी मंदिर मोदीखाना
या ठिकाणी हे शिबिर होणार आहे। मग या ठिकाणी लाभार्थ्यांनी आधार नोंदणी व प्रमाणीकरण करावे। जे लाभार्थी आवश्यक कागदपत्र जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी। म्हणजे जे लाभार्थी आवश्यक कागदपत्र जमा करून आधार नोंदणी व प्रमाणीकरण करणार नाही त्यांना येथून पुढचे पैसे मिळणार नाही, थकीत पैसे सुद्धा मिळणार नाही, असे आवाहन या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना शहर कार्यालय सोलापूर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, मग अशाच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हे शिबिरे आयोजित करण्यात आलेले आहे, कार्यशाळा आयोजित करण्यात आलेले आहे। तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल, थकीत पैसे मिळालेले नसेल, तसेच तुमचं ह्या महिन्याचे पैसे मिळालेले नसतील तर कुठलीही अडचण असेल तर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजना तुमच्या जवळच्या शाखेमध्ये जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा, तुमचं नाव तपासा, तुमच्या काही त्रुटी असतील तर त्या सर्व कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या। म्हणजे जे पुढील येणारे वाढीव वेतन आहे 2,500 रुपयाप्रमाणे ते सुद्धा मिळेल आणि जे थकीत अनुदान सरकारकडून मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला वेळेवर मिळेल। तर मित्रांनो, अशा प्रकारचे शिबिर सर्व ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा। काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।